बरं, चला. विचारसागर तरंग पहिला. आणि पहिल्या तरंगामध्ये आज आपण ज्ञानाची अंतरंग जी साधनं आहेत त्या ज्ञानाची अंतरंग साधनं सांगत असताना श्रवण आहे, मनन आहे आणि निधिध्यासन आहे. तर श्रवण, मनन आणि निधिध्यासन या 3 साधनाचा विचार करत आहोत. त्याच्यामध्ये श्रवणाचा आपण विचार केला तर श्रवण करत असताना कशा प्रकारचं श्रवण करावं याचा विचार आपण केला. आताही आपण श्रवण करतो आणि हे श्रवण करत असताना आपण विचारल्याच्या नंतर काय श्रवण केलं हे जर कळत नसेल तर आपण काय श्रवण केलं हाचा प्रश्न उपस्थित होतो. त्याच्यामध्ये काय केलं होतं तर आपल्याला जे श्रुती मातेनं वेदांत वाक्य सांगितलेली आहेत त्या वेदांत वाक्याचा आपल्याला काय करायचं आहे, तात्पर्याचा निश्चय करायचा आहे. मग त्या वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा जर निश्चय करायचा झाला तर तुम्ही वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय कसा कराल असा जर प्रश्न आला तर सांगा बरं तुम्ही कसा कराल. श्रुती मातेनं आपल्याला जे वेदांत वाक्य सांगितलेले आहे त्या वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय करायचा झाला तर कसा कराल बरं, कोण सांगाल? जीव ब्रह्म ऐक्य जे आहे त्याचा अभेद निश्चयास साधक युक्ती आणि भेद निश्चयास बाधक युक्ती अशा युक्तिपूर्वक अद्वैत ब्रह्मचिंतनानं आपण नाही चुकलं. प्रश्न परत एकदा सांगा. युक्तीने आपल्याला वेदांत वाक्याचा आता मला तुम्हाला पुढं प्रमाण असंभावना, अप्रमेय असंभावना ह्या साऱ्या गोष्टींचा विचार करून सांगायचा आहे. मग मला तुम्हाला याच्याकरताच मी तुम्हाला विचारतो आहे का हे श्रवण म्हणजे काय, नुसतं ऐकणं याला श्रवण नाही म्हणत. तर श्रवण म्हणजे काय तर वेदांत वाक्य जे आहेत ना त्या वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय जर आपल्याला करायचा आहे तर आपल्याला काय करावं लागेल, कोणतं श्रवण करावं लागेल, कसं श्रवण केलं की म्हणजे आपल्याला वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय होईल बरं. वेदांत वाक्याच्या जे युक्तीने वेदांत वाक्याचं श्रवण म्हणजे थोडक्यात अद्वैत तत्व प्रतिपादन करून सांगणे आणि ते उपक्रम उपसहारादी म्हणजेच एक वाक्यता, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद आणि उपपत्ती याचा विचार करून लिंगात्मक विचार करून सांगणे, युक्तीने विचार करून सांगणे. वा, काय म्हणले त्यांनी की वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय करायचा असेल तर काय करावं लागेल, युक्तीने म्हणजे योजनापूर्वक काय करावं लागेल आपल्याला, उपक्रमापासून उपसारापर्यंत आपल्याला अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, त्याच्यात फल असतं, त्याच्यामध्ये उपपत्ती असते, ह्या साऱ्या गोष्टींचा ह्या षडलिंगात्मक अशा प्रकारे काय करावं लागेल आपल्याला उपक्रमापासून उपसहारेपर्यंत हे सगळी षडलिंग पाहून मग त्या वेदांत वाक्याच्या तात्पर्याचा निश्चय करावा लागेल. त्याच्या वाचून निश्चय होईल का, होणार नाही. मग वेदांत वाक्य जर तुम्हाला तत्त्वम असी हे जर वर्णन करून सांगत असेल आणि तुम्ही म्हणता असेल नाही ते कर्म उपासना पर आहे तर मग काय झालं तर भर दिवसाविषयी दरोडा पडल्यासारखं होईल ना. मग आता इथं जर सुरुवात झाली शिवाय असं आहे काय, हे नुसतं श्रवण, या श्रवणासाठी एक पाठ पूर्ण गेला, मननासाठी मनन आणि निधिध्यासनासाठी एक पाठ पूर्ण गेला. का गेला तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून आता हे अशा प्रकारे मी सांगायचा प्रयत्न केला. आता मनन सांगतो. मनन म्हणजे काय असं जर म्हटल्याच्या नंतर आता या साधक युक्ती आणि बाधक युक्ती बरोबर ना. मग साधक युक्तीचा विचार कुठं करायचा आणि बाधक युक्तीचा विचार कुठं करायचा सांगा बरं. आता जीव ब्रह्माचा अभेद निश्चय म्हणजे साधक युक्ती आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय म्हणजे बाधक युक्ती. मग भेद निश्चयात कोणत्या बाधक युक्ती करायच्या, काय करायच्या त्याच्यामध्ये नक्की, बाधक करायच्या म्हणजे नक्की काय करायच्या. बाधक ओंकार महाराज आहे का लक्षात, बाधक युक्ती का नाही,
त्या बाधक युक्तीचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचं? त्यांचा बात करायचा. बाद करायचा का, कसा बाद करायचा? ज्यांच्यामध्ये म्हणजे आपण जे भेद पाहतो, तर ते भेद जे पाहतो त्या भेदाचा बात करायचा. मग म्हणजे त्याच्यानंतर बात करून मग नंतर ऐक्य हे करायचं. ज्या ज्या वाक्यांमध्ये जिथं जिथं जीव ब्रह्माचा भेद आलेला आहे का नाही, तो भेद आलेला आहे, त्या भेद निवृत्ती करता बाधक युक्ती करायच्या. जिथं जिथं भेद आले ना, हा, तिथं काय करायच्या, जिथं बाधक युक्ती म्हणजे त्याला बाध करणाऱ्या, त्याला निवृत्त करणाऱ्या युक्तींचा काय करायचा, म्हणजे भेद निवृत्त करणाऱ्या युक्ती. बाधक युक्ती म्हणजे काय, जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणाऱ्या असणाऱ्या काही वाक्य असतील, विचार असतील, मुद्दे असतील, गोष्टी असतील, त्याची निवृत्ती करणं. अशा युक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतनास. आता इथं युक्तिक म्हणजे युक्तिपूर्वक, योजनापूर्वक. आणि अद्वैत, अद्वैत म्हणजे म्हणजे ज्याच्यामध्ये द्वैत नाही, ज्यामध्ये भेद नाही, अशा अद्वैत ब्रह्मचिंतनासच काय म्हणायचं, मनन असं त्या ठिकाणी म्हणायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण निधिध्यासन पाहत होतो. निधिध्यासनाचा जो मुद्दा आला होता, तो मुद्दा काय, आपण जरा थोडा वाता घेतला, जरा थोडा ओझरता घेतला. परत आज थोडा त्याच्यावरती विचार सांगतो आणि तत्व पदार्थ शोधन याचा विचार आपण करू. आता काही इथं काय म्हणलं त्यांनी, का अनात्मकार वृत्तीचा परित्याग करू आणि अनात्मवृत्तीचा परित्याग करून जीव ब्रह्म ऐक्य अंतःकरण वृत्तीच्या स्थितीस त्या ठिकाणी निधिध्यासन असं म्हटलेलं आहे. हे तर बरोबर आहे का नाही? मग आता आपली जी वृत्ती आहे, ती वृत्ती आत्माकार असते का अनात्मकार असते? आपली वृत्ती नेहमी अनात्मकार राहण्याचा प्रयत्न करते. अनात्मकार वृत्ती का बरं राहते? त्याचं कारण आहे, अनेक जन्माचे संस्कार आपल्यावरती आहेत ना. मग अनेक जन्माचे संस्कार आहे म्हणून आपल्या वृत्तीमध्ये काय, फक्त संसार, फक्त भोग आणि विषय हे इंद्रिय आहेत. आपलं मन कुठं असतं, मन इंद्रियांचा राजा. हे तर मागं पाहिलं आपण ज्ञानेश्वरीमध्ये पाहिलं. तर हे मन म्हणजे आपलं अंतःकरण, अंतःकरणाची वृत्ती, बरोबर आहे की नाही? ती मनरूपाने होते आणि चंचल होत असते. मग ती काय करते, सतत इंद्रियांच्या मागं धावत असते. इंद्रिय कुठं धावतात, इंद्रियांचं तात्पर्य कुठे, विषयाच्या मागं धावणं. आणि विषयाचं तात्पर्य काय, सुखदुःख प्राप्त करून देणं. आणि विषयामध्ये सुखदुःख नित्य आहेत का? विषयामध्ये सुखदुःख नित्य नाहीचे. हे नाही जरी म्हटलं, अनात्मकार वृत्ती म्हणजे दुःख रूपच ना. हो, ती अनात्मकार वृत्ती होते म्हणजे दुःखच भोगणारी वृत्ती असते. आणि आपल्याला दुःख फार आवडतं आणि आपण म्हणतो ते त्याच्यातच आपल्याला खरं सुख आहे. पण ते सुख आहे का? ते म्हटले की नाही, हे विषय तरी कैसे, रोहिणीचे जळ जैसे, का स्वप्नाशी आभासे भद्र जाती. भद्र जाती शब्दाचा अर्थ होतं, भद्र म्हणजे हत्ती आहे की नाही, आणि जाती म्हणजे समूह. हत्तीला गजांत लक्ष्मी असं पण म्हटलं जातं. गज म्हणजे हत्ती आणि गज म्हणजे कसा मोठा असतो, तसं धन पण मोठं असतं, लक्ष्मी मोठी असते. आणि ते कुठं प्रतीतीला येते, आपल्याला स्वप्नामध्ये प्रतीतीला येते. मग स्वप्नातलं धन हातीना पदरी असं झालं का? स्वप्नातलं जर आपल्याकडे टिकून राहिलं कधी, पण स्वप्नात खरं वाटतं ना आपल्याला ते धन. स्वप्नात खरं वाटतं कुठपर्यंत, जोपर्यंत जैसे स्वप्ना माझी देखीजे, ते स्वप्नाची साच आबेजे. मग चिवणी पाहिजे तो काही नाही. जेव्हा तुम्ही जागे जाता तिथं असतं का? तसं विषय तरी कैसे, हे विषय पण तसेच आहे ना. आणि इंद्रियांना ह्या विषया वाचून राहूशे वाटतं का? इंद्रियांना ह्या विषया वाचून राहूशे वाटत नाही. या इंद्रिया विषया वाचून काही अनेक सर्वता रम्य नाही, ऐसा स्वभावची पाये इंद्रियांचा. आणि माऊली म्हणतात, इंद्रिय जे जे म्हणते तेची ते पुरुष करते, ते तरलेची न तरते विषय शिंदो. इंद्रिय जे जे म्हणतील त्याचं मन तसंच करतं. त्याचं मन काय दुसरं करतं का? त्याचं मन दुसरं करत नाही. इंद्रिय जे म्हणतात ते तेच करतात. मग हा कोणत्या सिंधू म्हणजे सागरात आहे, विषयरूपी सागरात आहे. मग हा बुडाल्याशिवाय राहील का? बुडाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे ही इंद्रिय त्याला, हे विषय त्याला काय करतात, दुःख देण्याचं काम करतात. मग अशा प्रकारे वृत्ती आपली कुठं असते,
बाह्य विषयाकडे असते. बाह्य आता आपला आत्म्याचं वर्णन करता असताना तो कसा आहे आतमध्ये, आणि इंद्रिय कुठे आहे बाहेर आहे, विषय कुठे आहे बाहेर आहे, आणि ज्ञान कुठं होतं सगळ्यांचं आत होतं. का विषय आपण आत घेऊन जातो हृदयापर्यंत. पैसा कुठं असतो बँकेत असतो. पैसा भरपूर आहे आपल्या बँकेमध्ये. त्याचं काय असतं आपल्याला ज्ञान असतं. ते ज्ञानाचं सुख होतं आपल्याला. आणि बँकेत पैसा नाही आहे त्याचं पण आपल्याला ज्ञान असतं. त्याचं पण काय आपल्याला प्रतिकूल दुःख होतं ना त्याचं, ते पण प्रतिकूल ज्ञान असतं. काय अनुकूल ज्ञान असतं, काय प्रतिकूल ज्ञान असतं. अनुकूल ज्ञानापासून सुख होतं असतं आणि प्रतिकूल ज्ञानापासून दुःख होतं असतं. मग ते सुख दुःखच आपल्या अंतःकरणामध्ये ज्ञान करून देतात, बरोबर आहे ना. आणि त्याचंच आपल्याला दुःख त्या ठिकाणी होत असतं. म्हणजे ही वृत्ती जोपर्यंत बाह्य इंद्रियाच्या बाजूला धावत असेल तोपर्यंत त्याला सुख होईल का? होणार नाही. का? हे बाह्य सगळं कसं आहे अनात्माकार आहे. मग वृत्ती कुठे गेली पाहिजे? आत गेली पाहिजे, आत्माकार झाली पाहिजे. म्हणजे वृत्तीनं कुठं चिंतन करायचं, जसं सहावा अध्याय पाहिला का नाही आपण, त्याच्यामध्ये आपल्याला कुठं कुठं चिंतन करायचं, तिथं आतमध्ये चिंतन करायचं. म्हणजे वृत्तीला बाहेर जाऊ द्यायचं नाही. जसं तुकोबराय म्हणतात का नाही, तुका म्हणे मग नय वृत्तीवरी सुखाच्या शेजारी पोवडीनं. एकदा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोहोडलं तर ही वृत्ती आता आमची बाहेर जाते का? आता वृत्ती आमची बाहेर जात नाही. आणि गेली तर कुठं जाते? परमात्म्याला प्रार्थनाच केली की आमची वृत्ती कुठं गेली पाहिजे? समचरण दृष्टी विठीवरी साजरे तेथे माझी हारी वृत्ती राव. कुठं राव? जिथं सम आहे सगळं. म्हणजे विषम आम्हाला अजिबात प्रतीतीला येता कामा नाही. आणि आत्मा कसा आहे? समच आहे ना. आकाश कसं आहे सगळीकडं? आकाश जसं सम आहे तसा परमात्मा कसा आहे सगळीकडं? सम आहे. फक्त अंतःकरणामध्ये आला म्हणजे विषय झाला. हे का नाही, हे बाटली पैसे आला तर घट उपय चैतन्य, पुस्तकात गेला तर पट उपय चैतन्य, अशा उपाध्या लागल्या. पण अशा उपाधीनं तो बदलतो का? तो सारखाच असतो. तो नित्य आहे, समरस आहे, एकरस आहे, बरोबर ना. मग आमची वृत्ती कुठे गेली पाहिजे? जीव आणि ब्रह्म यांचं जसं ऐक्य आहे की नाही, या वृत्तीमध्ये काय हे सगळे जीव ब्रह्मरूपच आहे. नाही तर आतमध्ये मी स्वतः ब्रह्मरूप आहे अशी अंतःकरणाची काय झाली पाहिजे? स्थिती झाली पाहिजे. हे मन विषयाकडे इंद्रियाकडे धावता कामा नाही. जाधव बाबा सांगायचे का मोठीची बैल असतात ना, मोठ, नाडा, विहीर, दोरी ऐकलं ना कुठंतरी. आता नवीन काहीतरी मंडळी त्यांनी काही मोठ नाडा नाही पाहिला, पण बहुतेकाने पाहिलेला असेल मोठ नाडा. जुने मंडळीनं तर पाहिला, त्यांनी तोच व्यवसाय केला, तो भाग वेगळा. मग ते मला आता असं म्हणायचं आहे, ती बैल असतात की नाही, ती बैल कोणत्या दिशेला चालतात? विहिरीच्या दिशेला चालतात, काही विहिरीच्या विरुद्ध दिशेने खाली चालतात उताराला. ती अधोगतीला खालच्या बाजूला चालतात की नाही बैल, खालच्या बाजूला चालतात. बरं एवढं करतात ते, कष्ट करतात, आणि त्याच्यातून पाणी येतं का नाही, ते पाणी कुठे येऊन साठतं पडतं? तर त्या विहिरीला थारोळे असतात, त्या थारोळ्यामध्ये ते पाणी येऊन पडतं. बैलांच्या समोरून पाणी जातं का? ते बैलांच्या समोरून पाणी जात नाही. आता त्या बैलांना जर ते पाणी प्यायचं असेल तर काय करावं लागेल? त्या बैलांना त्या थारोळ्याच्या बाजूला तोंड फिरवावं लागते, तर पाणी पिता येईल, आहे का नाही? नाही तर पाणी पिता येईल का? पाणी पिताच येणार नाही. तसे इंद्रिय म्हणजे काय? आपले हे मन म्हणजे तरी काय? अंतःकरण म्हणजे काय? बैलासारखीच अवस्था आहे. हे बैल जशी त्या विरूच्या विरुद्ध बाजूने चालत असतात, तशी हे अंतःकरणाची वृत्ती सुद्धा विरुद्ध बाजूने चालते. मग याला माग पाण्याचा साठा नाही का? पाणी नाही का? माग पाणी आहेच आहे, पण याला दिसतं का? याला दिसत नाही. मग ही वृत्ती काय झाली पाहिजे? आपली माग वळाली पाहिजे. वृत्ती कुठे झाली पाहिजे? माग आत्माकार झाली पाहिजे. तिथं काय? तुका म्हणे मग नाही काहीतरी आंतर्या थारा आनंदाचा, बघा काय नकरीर संघ त्याच्यामध्ये आलेला आहे. तुका म्हणे मग नाही जाणीव आंतर्या थारा आनंदाचा. जसा तिथं थारोळ्यामध्ये पाण्याचा साठ आहे, तसं इथं अंतःकरणामध्ये काय? आत्मस्वरूपाचा आनंदाचा सुखाचा साठाच भरलेला आहे या ठिकाणी. पण वृत्ती जोपर्यंत माघार येते नाही तोपर्यंत आपल्याला हे सुख मिळणार नाही. म्हणून वृत्ती काय करायची? बहिर्मुख वृत्ती ती अंतर्मुख करायचा नेहमी प्रयत्न करायचा. आणि अशी वृत्ती कुठपर्यंत अंतर्मुख करायची? जोपर्यंत ह्या वृत्तीला, जसं तुकोबराय म्हणतात की नाही, आता कुठे धावे मन तुझे चरण
देख लिया, अशी जोर अवस्था होत नाही तोपर्यंत वृत्ती काय करायची, सतत आत्माकार आत्माकार, जीव ब्रह्म ऐक्य, जीव ब्रह्म ऐक्य अशी अंतःकरणाची काय करायची, अंतःकर वृत्तीची अवस्था करायची. आणि अशी अवस्थेची परिपक्व अवस्था झाली. परिपक्व फळ कसं परिपक्व होतं, पिकली या शेंदे कडूपणे गेले. शेंद पहिल्यांदा कसं असतं, कडूच असतं ना, वास पण कडू. आणि जेव्हा ते पिकतं तेव्हा त्याला सुगंध येतो की नाही चांगल्या प्रकारचा, म्हणजे ते पिकलं आहे, सुगंधित झालेलं आहे, त्याला कलर वगैरे त्याचा रंग चांगला बदललेला आहे, म्हणजेच ते परिपक्व झाले. हे कळतं की नाही आपल्याला, हे कळतं. तसं ही वृत्ती वारंवार वारंवार आत्माकार करणे, जीवब्रह्म ऐक्य अशी अंतःकरणाची वृत्तीची सारखी अवस्था करायची. आणि ही परिपक्व अवस्था झाली तर यालाच काय म्हणायचं, ही निधिध्यासनाची परिपक्व अवस्था. आणि ही जेव्हा परिपक्व अवस्था होती ना तेव्हा त्या असणाऱ्या साधकाला काय समाधी लागत असते. हे समाधीचा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे. मग याच्यामध्ये सविकल्प समाधी आणि निर्विकल्प समाधी. सविकल्प समाधी कुठपर्यंत, वृत्ती सारखं त्रिपुटी ठेवत राहणं. कुठे गेली वृत्ती, दुःखाकार झाली म्हणजे अनात्माकार झाली, मग तिला काय करायचं, अनात्माकाराकडून बाजूला करायचं आणि आत्माकार करायचं, सांगायचे जीवब्रह्म ऐकायचे. ही वारंवार वृत्तीमध्ये असा विचार करायचा. अशी वृत्ती आत्माकार झाली आणि एक सारखी जर होत असेल तर ती परिपक्व अवस्था नाही का, म्हणजे तो सविकल्पातून सुटला, आता त्याला करावं लागत नाही, तो स्वाभाविकपणे होतो, म्हणजे ती निर्विकल्प अवस्था झाली. म्हणजे जोपर्यंत परिपाक होत नाही तोपर्यंत सविकल्प, आणि परिपक्व अवस्था झाली का मग त्याला म्हणायचं निर्विकल्प. मग निधिध्यासन आणि समाधी हे दोन साधनं वेगळी मानायची आवश्यकता आहे का? आता दोन मानायची आवश्यकताच नाही, त्यांना साधन एकच सांगायचं. म्हणून त्या निधिध्यासनाचा किंवा आपल्या त्या समाधीचा निधिध्यासनामध्येच अंतर्भाव आहे किंवा निधिध्यासनाचा समाधीमध्ये अंतर्भाव आहे. हे दोन्ही साधनं कशी खरं पाहायला गेलं तर एकच आहे. याचा आपण धावता विचार केला. आता थोडं तत्व पदार्थ शोधन याचा विचार करू. ग्रंथ सर्वांनी आपल्या समोर घेतलेत ना. काल एक आता सकाळची ना परिस्थितीच नव्हती उठण्याची, तरी पण म्हणलं उठा जरा थोडं. आता ते आकृती पाठवली होती, त्याने कोणी कोणी पाहिली त्याच्यामध्ये आकृती, ती पाहिली सर्वांनी आकृती. तर ती आकृती लक्षात घेतली किंवा आपली डोळ्यापुढे जरी आणली तर आपल्याला हा मुद्दा लक्षात येऊ शकतो. पहा आता, तत्वम पदार्थ शोधन. तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसेच तोमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. या दोन पदांच्या लक्षार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदाने सांगितलेले आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि तोम या दोन पदांच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्याने तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मात्मकी ज्ञान उत्पन्न होते. बरं, ठीक आहे. आता इथपर्यंत आपण मुद्दा पाहू पहिल्यांदा, मग बाकीचं पुढचं घेऊ. आता तत्वम पदार्थ शोधन हा एक शब्द या ठिकाणी आलेला आहे. याच्यामध्ये तत्वम आणि असे शब्द तीन यामध्ये लक्षात घ्यायचे असतात. आता तत्वम असी, आता तत्पद घ्यायचं. कोणाकडे जर वही असेल, कोणी जर काही पुढे ठेवत असेल तर त्याने ठेवा वाटलं तर, आणि ज्यांचे पूर्वी पाठ झाले असतील, ज्याला तत्वम पदार्थ शोधन यथार्थपणे कळालं असेल त्याला काही कोणता आग्रह नाही. पण जे नवीनच जर शिकत असेल तर त्यांनी अशा पद्धतीने काय करायचं की वही घेऊन पहिला एक म्हणजे डाव्या बाजूला एका बाजूला काय करायचं, तत् हा शब्द घ्यायचा, मध्ये तोम शब्द घ्यायचा आणि त्याच्यानंतर आशी शब्द घ्यायचा. त्याच्यामध्ये शेवटी आशी, म्हणजे एक वहीच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत फक्त तीन शब्द लिहायचे. एक तत् लिहायचा, एक तोम लिहायचा आणि एक आशी शब्द लिहायचा. लिहला का त्याच्यामध्ये तत् शब्द आहे. तत् शब्दाच्या उजव्या बाजूला तुम्ही काय लिहाल, वाच्यार्थ लिहाल का लक्षार्थ लिहाल? ओंकार महाराज काय घ्यायचं उजव्या बाजूला? वाच्यार्थ घ्या का? डाव्या बाजूला वाच्यार्थ घ्यायचा. हा, उजव्या बाजूला लक्षार्थ घ्या, तो व्यवस्थित वाटतोय का नाही? उजव्या बाजूला लक्षार्थ घ्या
ठीक आहे. आणि तत्पदाच्या उजव्या थोडी थोडी जागा आहे ना, तिथं उजव्या बाजूला लक्षार्थ घ्या आणि डाव्या बाजूला काय करा, वाच्यार्थ लिहा तिथं वाटलं असतं. ठीक आहे, झालं, लक्षात आलं. आता तत्पद झालं. आता तोम पद आहे ना, तोम पदाच्या उजव्या बाजूला काय घ्यायचं, लक्षार्थ घ्यायचं आणि डाव्या बाजूला वाच्यार्थ घ्यायचा. तोम पदाच्या उजव्या बाजूला लक्षार्थ घ्यायचा आणि डाव्या बाजूला वाच्यार्थ घ्यायचा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पलीकडे जे आशी पद दिलेले आहे, त्या आशी पदाच्या तिथं फक्त काय लिहायचं, आ हे स एवढाच शब्द लिहायचा. त्याच्यामध्ये काही वाच्यार्थ नाही घ्यायचा, त्याच्यामध्ये काही लक्ष्यार्थ पण नाही घ्यायचा. फक्त अशी म्हणजे आहे, संस्कृतमध्ये अशी म्हणजे आहेस, आहे असा शब्द येतो त्याच्यामध्ये. ठीक आहे ना. हा, आता याच्यात काय करायचं, आपल्याला शोधन करायचंय. हा बघा, हे असे, हा इथं असे, हा हे जरी असं लक्षात घेतलं तरी तुमच्या लक्षात येऊ शकतं. ते पूर्ण नाही येत इकडं, जाऊ दे, चला असू द्या. हा हा असं चला, असं घेतलं तरी चालू शकतं, हरकत नाही. आता याच्यात काय करायचं आपल्याला, याच्यात आपल्याला शब्द पुढे आलेला आहे शोधन, म्हणजे याच्यात शोध घ्यायचा आहे आपल्याला. काय शोध घ्यायचा आपल्याला, ते ब्रह्म मी आहे, याच्यात आपल्याला काय करायचं आहे, शोध घ्यायचा आहे. मग हा जर शोध घ्यायचा असेल तर आपल्याला बारकाईने चिंतन करावं लागेल, तरी त्याच्यामध्ये आपल्याला शोध घेता येईल, अन्यथा शोध घेता येणार नाही. ठीक आहे. पहा आता, शोधन म्हणजे आता आपण एक सोपं सांगायचं, काही डॉक्टरी पेशामध्ये कुठं काही एखादा समजा नवीन आजार जर आला असेल, तर मग ते काय करतात, त्या पेशंटला त्याचे रक्त तपासणी करतात, त्याच्या चाचण्या करतात, त्याचे परीक्षण करतात, त्याचे गुण पाहतात, त्याची अवस्था पाहतात, लक्षणं वगैरे साऱ्या गोष्टी पाहतात आणि मग निर्णय देतात. अशा प्रकारचे हे जीवाणू विषाणू वगैरे आहे, म्हणजेच हे अशा प्रकारचे आजार रोग व्याधी निर्माण करतात. मग या रोगाला अमुक अमुक नाव दिलं, याचं काय झालं, शोधन झालं ना, याचं शोधन झालं, बरोबर की नाही. किंवा आपण माऊली म्हणतात की भूस बीज एक वट उपणत राही घनवट उडे ते फलकट जाणू आले. याच्यात काय शोधन झालं की धान्य जे आहेत ते धान्य काय करायचं, आपल्याला बाजूला करायचे, वेगळं करायचे. मग काय केलं त्याच्यात, तर त्याला काय केलं, त्याची मळणी केली. मळणी केल्याच्या नंतर काय केलं, त्याला वावडीवर घेऊन अशा पद्धतीनं उपण्याचं काम केलं. मग फलकट असणारं भूस उडून गेलं आणि घनवट असणारं धान्य तिथं राहिलं. म्हणजे मग कसा शोध लागला आपल्याला घनवट धान्याचा, तर अशा प्रक्रिया करून शोध लावला. किंवा आणखीन विचारात घ्या की आपण जसं विहिरी खाली विहीर वगैरे खणतो, बरोबर की नाही. ती विहीर खणत असताना त्याला काही सुरुवातीला काही मऊ माती असते, कडक माती, चिकट माती, मुरम, दगड, कठीण पाषाण, त्या पाषाणाचे अनेक प्रकार लागतात. एवढे फोडत खाली गेलो की मग आपल्याला पाण्याचा काय लागतो, शोध लागतो, बरोबर की नाही. म्हणजे मग त्या बरं हाय तर किती, बरं विहीर अशी अशी किती जवळजवळ 50 किलोमीटर जावं लागते खोदायला का थोडक्यातच विहीर खोदायची असते, थोडक्यातच विहीर असते. मग ती थोडक्यातच खोदायला किती कष्ट असतात बरं. ते पूर्वी लोक म्हणायचे, लग्न करून पहा, विहीर खणून पहा, शेती घेऊन पहा, घर बांधून पहा, असं. मग हे काही जास्त आहे का काही, मग ते थोडंच आहे पण फार कठीण आहे, त्याच्यात फार जीव जातो, आहे का नाही. आता इथं जीव नाही गेला पाहिजे आपला, याच्यात जीवपणा गेला पाहिजे आपला. जाधव बाबा सांगतात जीवपणा गेला पाहिजे, आहे का नाही. तर हे तत्वम पदार्थ जो आहे या ठिकाणी, याच्यात काय करायचं, आपल्याला शोधन करायचंय. काय शोधन करायचं, का ते ब्रह्म मी आहे. मग हे शोधायचं असेल तर काय करावं लागेल, काही गोष्टीचा स्वीकार करावा लागेल आणि काही गोष्टीचा आपल्याला त्याग करावा लागेल, बरोबर ना. मग आता कोणत्या गोष्टीचा स्वीकार करायचा आणि कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा हे जर आपल्याला कळालं तर आपलं शोधन त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित अशा प्रकारे होऊ शकतो. ठीक आहे. आता बघा, तत्वम पदार्थ शोधन, तत्वमशी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक, बरं का, आणि लक्ष्यार्थाने ब्रह्माचे बोधक
आता हे वाच्यार्थाने आणि लक्ष्यार्थाने ह्या दोन्ही गोष्टी लक्षात घ्यायच्या. त्या दिवशी आपला विषय बोलून झाला. वाच्यार्थ म्हणजे काय, लक्ष्यार्थ म्हणजे काय. म्हणजे आता आपण जसं एखाद्याला उदाहरण द्यायला असं उदाहरण देतो आपण की म्हणे आता तुम्हाला अमुक अमुकाच्या घरी जायचं का नाही, मग हे अशा उजव्या हाताने जा, तिकडे एक झाड लागतं, त्या झाडावरून खाली उतरा आणि मग खालच्याच बाजूला त्यांचं घर आहे. आता तो झाडावरून खाली उतरतो का झाडाला वळसा घालून उतरतो? वळसा घालून उतरतो. ते तर सरळ सरळ लक्ष्यार्थाने आपल्याला कळतं का नाही, का झाडावर जायचंच नसतं. बाबळीचं झाडी कसं काय चढणार, झाडाला वळसा घालून गेलं पाहिजे. म्हणजे इथं काय घ्यायचा, इथं लक्ष्यार्थ घ्यायचा. आणि काही काही ठिकाणी सरळ रस्त्याने जा, समोरच घर आहे, म्हणजे इथं काय घ्यायचा, सरळ रस्त्याने जायचं, समोर घर आहे, तिथंच थांबायचं. म्हणजे इथं वाच्यार्थ आहे का नाही, इथं वाच्यार्थ म्हणजे वाचेने जसं सांगितलं, वाणीतून जसं आलं आलं तसं स्वीकारलं, त्याच्यात बदल करायचं नाही. त्याच्यात आता जद लक्षणा, अजद लक्षणा बरेच त्याच्यामध्ये आहे. कोणत्या गोष्टीचं आता ते जद लक्षणं सांगत असताना गंगेवर गवळेचा वाडा आहे. आता गंगेवर गवळेचा वाडा म्हणल्याच्या नंतर तो गेला गंगेवर आणि पाहत राहिला वाहत्या गंगेवरती. इथं गवळ्याचा वाडा तर गंगेवर दिसत नाही. मग काय कोणत्या गोष्टीचा त्याग करायचा आणि कोणत्या गोष्टीचा स्वीकार करायचा. गंगेचा त्याग केला पण पाण्याला ठेवलं आणि पाण्याचं कडेला जे तीर आहे त्या तीरावरती वाडा लक्षात घेतला. अजून काय अजत लक्षणामध्ये ते बैल बैलाचं वर्णन आलं, पुन्हा घोड्याचं वर्णन आलं, त्याच्यात ते रंगाचा त्याग करायचा, अजून कशाचा तर त्याग करायचा, ते त्याच्यामध्ये आलं अजत लक्षणामध्ये. आणि नंतर काय अजत लक्षणामध्ये किंवा तिला भागक त्याग लक्षणामध्ये तो देवदत्त सांगितला. त्याच्यात कोणकोणत्या भागाचा स्वीकार केला आणि कोणकोणत्या भागाचा त्याग केला, तर तो हा ऐक नाही, हा आपण काढून टाकला आणि फक्त देवदत्त लक्षात घेतला. अशा पद्धतीची त्याची लक्षणं करायची. आता हे थोडक्यात सांगितलं. ज्यावेळेस आपल्याला तो मुद्दा उपस्थित होईल त्यावेळेस आपण जसं या गोष्टींचा विचार करतो असा विचार त्यावेळेस होऊ शकतो आपला. हे जशी लक्षणं करतो आपण तसं ह्या ठिकाणी पण काय करायचे, आपल्याला लक्षणं करायची. आता तत्पदाचा वाच्यार्थ काय सांगितला, वाच्यार्थाने कशाचं बोधक आहे, तर ईश्वराचं बोधक आहे. आणि लक्षार्थाने कशाचं बोधक आहे, तर ते ब्रह्माचं बोधक आहे. आणि तोमपद हा शब्द आलेला आहे. त्या तोमपदाने तो एक जीवाचं वाच्यार्थाने जीवाचं आणि लक्षार्थाने कुटस्थाचं म्हणा, आत्म्याचं म्हणा, साक्षीचं म्हणा, तोमपद लक्ष म्हणा, प्रत्येक आत्मा म्हणा, आत्मा म्हणा, ही सगळी नावं त्याला येतात की नाही, कुठस्थाला त्या ठिकाणी येत असतात. बरोबर की नाही. आता इथं काय करायचं की ह्या जीवाचं आणि ईश्वराशी जर आता आपण ऐक्य करायला गेलो वाच्यार्थाने, तर जीवाचं ईश्वराशी ऐक्य होईल का बरं, जीवाचं ईश्वराशी ऐक्य होईल का, होणार नाही. का होणार नाही बरं जीवाचं ईश्वराशी ऐक्य, याचं कारण काय बरं. जीव किती आहे, ईश्वर केवढा आहे, सोपं जीव जेवढं शरीर तेवढं, पण जीव अनेक पण आहेत ना. जीव अनेक आहेत, जीव संकुचित आहे, जीव अल्पपरिमाण आहे, ऐक ना, जीव अल्पज्ञ आहे. आणि ईश्वर कसा आहे, ईश्वर व्यापक आहे, ईश्वर सर्वज्ञ आहे, ईश्वर एक आहे. ईश्वराच्या ठिकाणी भ्रम नाही, जीवाच्या ठिकाणी सारा भ्रमच पडलेला आहे का नाही. तो रोज पाठ ऐकतो तरी त्याचा भ्रम जायला तयार नाही, रोज अशा. आणि मग अशा पद्धतीनं हा जीव आणि त्या ईश्वराशी कसं काय ऐक्य करेल बरं. तुकोबराय म्हणतात की नाही, का निळोबरायांचंच म्हणणं आहे ना, की देवे उचलेली मी देणी तुमच्या चेनी गोणी नुचले ना. देवाने एवढी मोठी पृथ्वी उचलली, ऐक नाही, जाऊ दे, ते मोठं वय झालं असेल, त्यावेळेस उचलले असेल, त्याने अवतार घेतले असेल मोठमोठाले, ते जाऊ दे. छोटं असताना त्याने काही साधी कारस्थाने केली का. काय म्हणले, रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुर रोळत चरणतळी. त्याच्या पायाखाली आसूर नुसते लोळत होते, ऐक नाही. तो नुसता तो कशाच्या रूपामध्ये आला होता, काय घालतात ते गाळ्यामध्ये, आपण दाढी खाली मारला त्याला, दाढी खाली मारला
तो काहीतरी त्या रेठासूर रिठा 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 घातला होता गळ्यामध्ये, आहे का नाही? आणि तो रिठ्याच्या रूपामध्ये आला. त्याला दात पण नव्हते, तर त्याने दाढी खाली असा बिगर दाताची दाढ आहे का नाही, त्याच्या खाली हिरड्यांखाली अशा पद्धतीनं त्याला दाबून टाकला. अहो हे नुसतं खेळता खेळता आहे का नाही एवढे मारले त्याने, आहे का नाही? नुसता त्या गाडीला अशी नुसती लात मारली, थोडा स्पर्श केला, ती उडून गेली आकाशामध्ये, आहे का नाही? तृणासूर मारला, आगासूर मारला, बकासूर मारला, सारे सारे सगळे सूर मारून टाकले. कुठं? लहान वयात. काही ठिकाणी 5 दिवसामध्ये कितीतरी असुरांचा निपात करून टाकला. पहिले तर ती बायाच आली होती मावशीहून आहे का नाही? हा, मग इथूनच सुरुवात केली त्याने. आता मला सांगा, आपल्याला याच्यातलं एक तरी मारता येतं का? आपल्याला साधं झुरळ निघलं तरी आपली त्रिधा त्रिपट होऊन जाते. आणि आपण जीव आणि कुठं ईश्वराशी ऐके करतो. कसं आपलं ईश्वराशी ऐके होईल बरं? आपल्याला काल काय खाल्लं आणि रात्री काय विचार केला होता आपल्याला हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि ईश्वराशी ऐके करायला चाललो. कसं काय ईश्वराशी ऐके होईल बरं? आपलं ईश्वराशी ऐक्य होऊ शकत नाही. का 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 होऊ शकत नाही? कारण त्याची उपाधी कोणती आहे? शुद्ध सत्वगुणी माया ही उपाधी आहे. त्याला उपाधी लागली तर त्याला तो कधी भ्रमात आहे का? त्याला वाटतं का मला मोक्ष मिळवावा, मी मुक्त व्हावा, असं कधी वाटतं का? त्याला मुक्त व्हावा असं कधी वाटतच नाही. का? तो नित्य मुक्तच आहे ना. संत कसे पाहतो आपण, अवतार घेतात, जन्माला येतात, सगळं काय करतात, पण कधी भ्रमात राहतात का? ते नित्यमुक्त असतात. म्हणजे त्यांना मोक्ष मिळवायचा का? खरं सांगा, मोक्ष मिळवायचा का भ्रम घालवायचा आपल्याला? विचार करा बरं. अगोदर भ्रम गेला पाहिजे, हा, मग मोक्ष मिळतो ना. मग का आधी मोक्ष? भ्रम नाही गेल्यावर काहीच करता येणार नाही. आपला जो भ्रम आहे तो गेला पाहिजे ना. हा मोक्ष आहेचे पहिला, पण भ्रम पण गेला पाहिजे ना. हा, मग हे महत्वाचं आहे. मोक्ष आहे आपला ना. हा, म्हणजे मोक्ष आहे हे मला म्हणून घ्यायचं होतं. हा, हे जर एखादा म्हणला ना, नाही नाही ते भ्रमाचं होऊ द्या काय, पण मला मोक्ष मिळालं पाहिजे. मोक्ष मिळवणं हाच भ्रम आहे तुम्हाला. तुम्ही नित्यमुक्त आहेचे का नाही? रज्जूवर सर्प तुम्हाला भासला की नाही? म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रज्जूवर सर्प भासला, जेव्हा सर्प भासला तेव्हा रज्जू नव्हती का? रज्जू तेव्हा पण होती, आहे का नाही? जेव्हा सर्प भासले नाही तेव्हा रज्जू होती, आणि भासल्यानंतर पण रज्जू होतीच आहे. मग रज्जू तिन्ही काळामध्ये तिचा बाध होता का? ती आभेद रूपाने होती आपलं. तिचा कधी तिन्ही काळामध्ये बाध नव्हता. फक्त सर्पाचा फक्त बाध होत असतो. फक्त आधी नसतं, नंतर नसतं, आणि मध्ये फक्त प्रतीतीला येत असतं. याचा अर्थ काय? जे फक्त दिसतं, जे फक्त प्रतीती मात्र असतं, ते काय असतं? ते कल्पित असतं, ते मिथ्या असतं, ते भ्रमयुक्त असतं. तसं आपण, आपला आत्मा, आपलाच काय सगळ्यांचाच आत्मा. तुकोबाराय म्हटले की नाही, मुक्त कासया म्हणावे, बंधनाचे नाही ठावे. मुक्त जर म्हणायला गेलं, आहे का नाही, मुक्त व्हायचं तर मुक्ताच्या सापेक्ष बंधन असायला पाहिजे ना. मुक्त जर म्हणायचं, मुक्त म्हणजे काय? मोकळं होणं. सगळ्यातून मोकळं होणं म्हणजेच मुक्त होणं, म्हणजेच मोक्ष होणं. पण आधी बंधन काय हे सांगा बरं. माकडे मुठ्ठीशी धरले फुटाणे, आणि गुंतले तो नेणं हात तेथे. आता माकडाने काय केले? ते फुटाणे पाहिले आणि ते हात घातला आणि मूठ धरली. आता मोठी झाली, हात बाहेर येतोय का? नाही, आहे का नाही? हात बाहेर येत नाही. मग आता त्याला बांधलंय कोणी का? त्याने स्वतःलाच बांधून घेतलंय. जर ती आशा, फुटाण्याची आशा सोडून हात जर मोकळा केला, मूठ सोडून गेली, तर तो मोकळाच आहे का नाही? पण त्याने स्वतःला बांधून घेतलंय ना. तसं आपण काय केलंय? बांधून घेतलंय. जर आपण स्वतःला बांधून घेतलंय म्हणजे आपल्याहून मोक्ष आता वेगळा आहे का? आपण मोक्ष रूपाचे तसे पण पाहिलं तर आपण मोक्ष रूप आहेचे. ज्ञानी असो, मुक्त असो, कोणी असो, सगळे काय मुक्तच आहे. फक्त त्यांना काय, मला मोक्ष मिळाला पाहिजे असा भ्रम आहे. आहे की नाही? आता हे आता सांगितलं तुम्ही म्हणाल, आता मग बाकीचं करायची गरज काय? बरं, आता तुम्ही पाठ सोडून दिल्याच्या नंतर परत जैसे ते वैसे. कुत्र्याचं शेपूट किती दिवस सरळ केलं म्हणजे सरळच राहतं. तसं ह्या जीवाचं स्वरूपच तसं आहे. त्याला परिपाक अवस्था जोर होत नाही तोपर्यंत त्याला वारंवार तशीच अवस्था करून घ्यावं लागते. वारंवार त्याचं चिंतन करावं लागतं. म्हणजे मोक्ष म्हणजे काय? मोक्ष पण एक प्रकारचा काय, एक ग्रंथ संपत आले का इथं पण ते सांगतात कसला मोक्ष आणि कसलं काय. सगळं भ्रमच होता. तुझा भ्रम निघून गेला. सगळ्यात महत्वाचं, मोक्ष वगैरे काय नाही, तू मुक्तच आहे बाबा, आहे का नाही, असं त्या ठिकाणी सांगितलं जातं. तसं या ठिकाणी काय करायचं आपल्याला, या जीवाचं ब्रह्माशी जर आपलं ईश्वराशी जर ऐक्य करायचं झालं तर ह्या जीवाचं ईश्वराशी ऐक्य होऊ शकत नाही. पण तुकोबाराय तर म्हणतात
देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्हीच खरे देव आहात. कसं काय आम्ही खरे देव आहात? मग हे तुकोबरे कोणत्या अर्थाने म्हणतात? वाच्यार्थाने म्हणतात का लक्ष्यार्थाने म्हणतात? देवाची बरे तुका म्हणे हा तो सोय परब्रह्म, हा स्वतः परब्रह्म रूप आहे. हे वाच्यार्थाने म्हणतात का लक्ष्यार्थाने म्हणतात? लोक फक्त म्हणतात अहो ते तुकोबराय म्हणले अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. हे काय ऐकायचंच नाही. हे लोकांना काही पण देवाबरोबर म्हणतात, देव आम्ही झालो अमुक केलो तमुक केलो असं म्हणतात. आणि तुकोबरायला आमच्या मान्य नाही. ते म्हणले अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, आणि आता याच्यासाठी वनांताला जातो सांडून या घरा. नकोच मला या सगळ्या गोष्टी, मला ऐकायच्याच नाही. का तुकोबराय तर सहज म्हणतात तुका तरी सहज बोले वाणी आणि त्याच्या घरी वेदांत वाई पाणी. तुकोबराय सहज बोलले तर वेदांतच बोलतील. मग वेदांताविषयी तिटकारा कधी करतील का? वेदांताविषयी तुकोबराय तयाचे 60 शब्द सुखे म्हणू येते वेद, हे का म्हणतो? ते सहज बोलले तरी काय करतात? वेदांतच बोलतात ना. वेदाला अनुसरूनच बोलतात. वेद वाचून दुसरं काही बोलतात का? बोलतच नाही. आणि मग वरून म्हणतात अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. हा काय प्रकार आहे बरं? याचं कारण आहे आपल्याला अनुभव नाही त्या गोष्टीचा. तुकोबरायला काय अनुभव आहे. मग बोलताना कसं बोललं पाहिजे? आपण अनुभवाला घेऊन बोललं पाहिजे ना, का बिगर अनुभवाचं बोललं पाहिजे? अनुभवाला घेऊन जर बोलत असेल, तुकोबरायला मान्य. एक पंडित आला होता आणि तुकोबरायला सांगू लागला म्हणजे तत्त्वम अशी ह्या पदाचं तुम्हाला वाच्यार्थ लक्षार्थ कळतो का? त्यालाच काही कळत नव्हतं पहिली गोष्ट. तो सांगता सांगता उलटा पालटा करायचा. तुकोबराय म्हणले सांगा. डोक्यावर अशी गोधडी घेतली, छानपैकी रामकृष्ण हरी चालतं तुझं म्हणले. आणि नंतर म्हणले तुम्ही ऐकत नाही. ते म्हणले अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. म्हणजे कोणाच्या मुखातून ऐकायची नाही हे लक्षात घ्या. तैसे खळामुखे न करावे श्रवण. म्हणजे तो कोण असला पाहिजे? श्रोत्रिय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, तिन्ही लक्षणाने युक्त असेल तर त्याचं ऐकावा. जो तिन्ही लक्षणाने युक्त नाही त्याचं तुकोबरा ऐकेल का? नका दंत कथा सांगो येत कोणी, कोरडेत माने बोल कोण, अनुभव येथ पाहिजे साचार, न चलती चार आम्हा पुढे. हे 4 गोष्टी सांगून आम्हा पुढे चालणार नाही. मग तुका म्हणे मज कळती चाचणी, तुम्ही खरं बोलता का खोटं बोलता, वरवर बोलता का पोटातून बोलता, वरवर ऐकता का नुसतंच फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यापुरतं ऐकता, हे आम्हाला चांगलं कळतंय. तुमच्या लक्षात येतं ना, हे आम्हाला चांगलं कळतं. मग इथं काय पाहिजे? तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव का म्हणे? तुम्हाला फार भारी बोलता येतं, त्या बोलण्याला काय महत्व आहे बरं? शब्दाचे गौरव का म्हणा? इथं पाहिजेच अनुभव. तुका अनुभव आले अंगा ती या जगात येत असे. हे अनुभवाने सांगितलं पाहिजे आपल्याला. म्हणजे तुकोबरायांना वेदांत आवडत नव्हता का? अद्वैत आवडत नव्हतं का? अद्वैताशिवाय ती जगतच नव्हते. अद्वैत हे त्यांचं स्वरूपच होतं. म्हणून ते त्याला भ्रम नव्हता ना. म्हणण्याचं तात्पर्य असं होतं की जीव ब्रह्माचा अभेद, आपलं जीव आणि ईश्वराचा अभेद होणं त्या ठिकाणी शक्य नाही. आणि तुकोबराय म्हणतात तर अभेद आहे. मग हे कोणत्या अर्थाने सांगतात? तर हे वाच्यार्थाने न सांगता लक्ष्यार्थाने सांगतात. इथून पुढे गाथा वाचताना लक्षात येईल ना की तुकोबराय काय आता जिथं म्हणत असं ना तुका म्हणे कैची किंवा कोठी जीव निराळा, हे वाच्यार्थाने सांगितलं का लक्ष्यार्थाने सांगितलं? सांगा गोरक्ष महाराज सांगा. लक्षार्थाने सांगितलं, बरोबर आहे का नाही? आणि सत्य ज्ञान अनंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. हे वाच्यार्थाने का लक्षार्थाने? वाच्यार्थाने. अनंत रूपी अनंत वेशी देखील म्यात्याशी, बा परत माझीवर पुन्हा बांधली कैशी. लक्षात. तुका म्हणे हा तो सोय परब्रह्म. येतं तुमच्या लक्षात? इथून पुढे गाथा वाचताना आपल्याला असंच वाचावं लागेल ना. इथं वाच्यार्थ कुठं आलाय, लक्षार्थ कुठं आलाय, हे सगळं काय, हे सगळे सूत्रच आहे. याच्यामध्ये आपल्याला हे काय लक्षात आलं पाहिजे. कुठं वाच्यार्थाचा विचार आलाय, कुठं लक्षार्थाचा विचार आलाय, हे कळलं का मग तुम्हाला साऱ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. ठीक आहे. माझं नेटवर्क गेलं होतं वाटतं. ठीक आहे. बरं, आता तत्त्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक, तसेच तोमपद ते वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. आता वास्तविक पाहिलं तर ह्या जीवाचा ब्रह्माशी अभेद होतो का?
तर ह्या जीवाचा ब्रह्माशी अभेद नाही. ईश्वराशी अभेद होतो का? तर ईश्वराशी अभेद होत नाही. म्हणजे जिथं तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर आलेला आहे आणि तो पदाचा वाच्यार्थ जीव आलेला आहे, त्या जीवाचा ईश्वराशी म्हणजे तत्पदाचा वाच्यार्थ त्याच्याशी मात्र ऐक्य होत नाही. मग या जीवाचा कसा ऐक्य होईल बरं ब्रह्माशी? या जीवाचा ब्रह्माशी ऐक्य होईल का? या जीवाचा ब्रह्माशी ऐक्य होईल. पण कसं काय ब्रह्माशी ऐक्य होईल का डायरेक्ट? नाही. मग ह्या जीवाने काय करावं लागेल? जसं आपण मागं पाहतो की नाही, जसं माया विशिष्ट चैतन्य ईश्वर आणि अविद्या विशिष्ट चैतन्य जीव असं पाहतो की नाही, असं. आता ह्या ठिकाणी जोपर्यंत उपाधी आहे, कोणती? ईश्वराला कोणती उपाधी लागली? माया विशिष्ट. आणि जीवाला कोणती लागली? अविद्या विशिष्ट. म्हणजे ह्या जर उपाध्या त्यांनी बाजूला काढल्या, ह्या दोन्ही उपाध्या बाजूला काढल्या, तर त्या दोघांचं ऐक्य आहे का नाही? ह्या दोघांचं ऐक्य आहेच आहे. ऐक्याला सोडून ते वेगळे आहेत का? फक्त काय करावं लागेल? उपाध्या बाजूला काढावं लागेल. उपाध्या जर ठेवल्या तर एक होईल मोरीचा दाणा आणि एक होईल समुद्राप्रमाणे व्यापक, बरोबर की नाही? मग तो मोरीचा दाणा आणि समुद्र यांच्याशी ऐक्य होईल का? मग ते होईल कहा राजा भोज और कहा गंगोतेली. कसं ऐक्य व्हायचं त्याचं? ते होऊ शकत नाही. मग ते व्हायचं असेल तर काय व्हावं लागेल? त्या उपाध्या बाजूला करावं लागेल. मग त्या दोघांचं ऐक्य त्या ठिकाणी आहेच आहे. त्या ठिकाणी त्याच्यापेक्षा एक सोपं सांगू का तुम्हाला? आता जसं आपण पाहतो की अंतकरण अधिष्ठान चैतन्य आणि त्या अंतकरणामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, एक असतं विशेषण, एक असतं विशेष्य आणि एक असतं विशिष्ट. विशिष्ट झाला तो जीव. हे 3 लक्षात मुद्दे आले ना. तसं असं एक विचारात घ्यायचं की माया विशिष्ट चैतन्य आणि त्या मायामध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब. चैतन्य म्हणजे ते शुद्ध ब्रह्म, बरोबर आहे की नाही? मग तो कोण झाला? ईश्वर झाला. हे तुम्हाला विशेष आपलं हे आता मला वाटतं दुसरा तरंग आला का? त्या दुसऱ्या तरंगामध्ये हा विचार येणार आहे. त्याच्यात विशेष कोण असतो, विशेषण काय असतं आणि विशिष्ट काय असतं हे आपल्याला पुढं पाहायचंच आहे. फक्त आता एवढंच लक्षात घ्यायचं की त्या आलेल्या ज्या उपाध्या आहे का नाही, त्या उपाध्या फक्त बाजूला करायच्या. म्हणजे ईश्वराने त्याची कोणती उपाधी बाजूला करायची? माया उपाधी बाजूला करायची. आणि ह्या जीवाने कोणती उपाधी करायची? अविद्या उपाधी बाजूला करायची. मग या जीवाचं त्या ब्रह्माशी ऐक्य आहे का नाही? त्या ईश्वराशी, त्या शुद्ध ब्रह्माशी ऐक्य आहे का नाही? ऐक्य आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दे असे आलेले, एक बाध समानाधिकरण आणि एक मुख्य समानाधिकरण. हा पण एक विचारता असा मुद्दा घ्यायचा. कसा मुद्दा लक्षात घ्यायचा? उदाहरण देऊन सांगतो, मग तुम्हाला बाध समानाधिकरण आणि मुख्य समानाधिकरण हा मुद्दा कळून येईल. आता हा मुद्दा आपल्याला पुढे विचारात घ्यायचा, पण आता तात्पुरता असं लक्षात घ्या की एक मुलगी उपवर झालेली, तिचं लग्न करायचंय, बरोबर की नाही? मग सोयरीक वगैरे पाहिली ना, त्यांची पटापटी वगैरे सगळ्या गोष्टी जुळून आल्या. मग आता लग्न झाल्याच्या नंतर त्या मुलीनं कशाचा बात केला? आईवडिलांचा बात केला, बरोबर काय? घरादाराचा बात केला, आपल्या कुळनामरूपाचा सुद्धा बात केला. तिचं नाव पण बदलिताना त्या मुलीला तिचं सासरचं नाव वेगळं, माहेरचं नाव वेगळं, नावाचा पण बाद झाला का नाही तिच्या? बरं, तिच्या आडनावाचा बाद झाला का नाही? आडनावाचा बाद झाला. तिच्या बापाच्या नाव, तिच्या पुढे कोणाचं नाव लावत होते? बापाचं नाव लावत होते. तिच्या बापाच्या नावाचा बाद झाला की नाही? मी एवढा बाद केला आणि मग तिनं कशाशी ऐक्य केलं? आपल्या नवऱ्याशी ऐक्य केलं, बरोबर ना? तसं ह्या जीवाने कशाचा बात करायचा? अज्ञानाचा बात करायचा, भ्रमाचा बात करायचा, सगळ्याचा बात करायचा, आहे की नाही? आणि हा जीव ज्याच्यापासून निर्माण झाला तो कोण आहे? कुटस्थ. कारण अंतकरणामध्ये कशाचं प्रतिबिंब पडलेलं आहे? कुटस्थाचं पडलं. कुटस्थच का म्हणायचं? कारण हे अंतकरण केवढं आहे, शरीर केवढे? बरं, ह्या अंतकरणाच्या वृत्तीनं त्या चैतन्याला काय केलेलं आहे? संकुचित केलेलं आहे. तेवढा भाग आहे तो कुटस्थ झाला ना. तेवढ्याच भागापुरतं कुटस्थ म्हणलेलं आहे, बरोबर की नाही? मग या जीवाने काय करायचं? जीवपणा टाकून द्यायचा आणि कुटस्थाशी ऐक्य करायचं. कारण कुटस्थाचं तिथं पडलेला प्रतिबिंब आहे ना, त्या कुटस्थाची ऐक्य केलं. तो कुटस्थ कसा आहे बरं? सच्चिदानंद रूप आहे का नाही? का त्याला आता शुद्ध ब्रह्माशी ऐक्य करावं लागतं? नाही करावं लागत. कारण त्या मुलगा आहे ना, जसं मुलीनं सगळ्याचा त्याग केला, आईचा, वडिलांचा, नावाचा, वडिलांच्या नाव लावलं होतं त्याचा त्याग केला, बरोबर की नाही? आणि नवऱ्याशी ऐक्य केलं. म्हणजे हा नवरा म्हणजे कोण आहे? हा कुटस्थच आहे नवरा.
आणि तो नवरी म्हणजे जीवरूप नवरी होती. मग आता ते जेव्हा ज्ञानोबरांचे असे कुठं अभंग तुम्ही जेव्हा पाशाल की नाही त्याच्यामध्ये असे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होत असतात. मग आता त्या नवरीनं काय केला, सगळ्याचा बात केला आणि कुठंसाशी ऐके केलं म्हणजे नवऱ्याशी ऐके केलं. दुरोळ आबोला केला गे माये, ब्रह्मादिका तो न पडे ठाये, हालू नये चालू नये, हे असे अभंग आपल्याला माऊलींचे त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. बर, आता त्या मुलाला कोणत्या गोष्टीचा बात करावा लागेल का? बापाचा बात करावा लागेल का? आडनावाचा बात करावा लागेल का? कशाचाच बात करावा लागेल? करावं लागतच नाही का? त्याचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य आहेच आहे. जसं शुद्ध ब्रह्माचे लक्षण आहे का नाही, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे का नाही, सच्चिदानंद असा असणारा तो परमात्मा, तसं कुठंच पण काय तसाच आहे त्या ठिकाणी. त्याच्यात आणि त्याच्यात काही फरक आहे का? मोठा अग्नी आहे आणि एक छोटा अग्नी. हा म्हणे छोटा अग्नी हा काय खिशात ठेवलं तर काही त्रास करीत नाही आणि मोठा अग्नी मात्र फार त्रासदायक असतो, भयदायक असतो. त्याच्या असं काय असतं का कुठं? काय छोटा अग्नी मोठा अग्नी सारखाच असतो? सारखाच अग्नी असतो आहे का नाही? तसं कुठं असतं तुम्हाला या अंतकरणाच्या सापेक्ष तुम्ही त्याला कुठं असतं आत्मा, साक्षी, तोमपद, लक्ष, प्रत्येक आत्मा अशी फक्त नावं आली. फक्त ह्या उपाधी सापेक्ष त्याला नावं आली. तशी त्याला नावं तरी आहे का कोणती? कोणतीच अशा प्रकारची त्याला नावं नाही. मग आता त्या कुटस्थाला शुद्ध ब्रह्माशी ऐकी करायचं का? तोच शुद्ध आहे, मुळात तोच शुद्ध आहे, बरोबर आहे की नाही? तसं तो कुटस्थ मुलाच्या ठिकाणी घ्या आणि हा जीवपणा नवरीच्या ठिकाणी घ्या. मग आता जीवाला काय करावं लागेल? बाद करावं लागेल. जीवाला सगळा बाद करावं लागेल. त्याला म्हणायचं बाद समानाधिकरण आहे की नाही? आणि कुटस्थाचं काय आहे? ओंकार महाराज, कुटस्थाचं काय आहे? मुख्य मुख्य समानाधिकरण. अशा पद्धतीनं या जीवाने जीवपणा टाकून द्यायचा आणि काय करायचं? कुटस्थाशी ऐक्य करायचं. कुटस्थाशी ऐक्य म्हणजे हा कुटस्थ काय? तोम पदाचं काय? लक्षार्थ आहे, बरोबर आहे की नाही? मग या असणाऱ्या कुटस्थाचं साक्षीचं शुद्ध ब्रह्माशी म्हणजे तत्पदाचा जो लक्षार्थ आहे त्याच्याशी ऐक्य आहे का नाही? त्याच्याशी त्याचं ऐक्य आहेच आहे ना, बरोबर आहे की नाही? मग या जीवाने ईश्वराशी जर ऐक्य करायचं ठरलं, होईल का ऐक्य? जीवाचं ईश्वराशी ऐक्य होत नाही, पण कुटस्थाचं मात्र शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होतं. मग इथं ऐक्य करायचं झालं तर वाच्यार्थामध्ये आलेल्या पदाने ऐक्य करायचं का लक्षार्थामध्ये आलेल्या पदाने ऐक्य करायचं? बोला बरं. लक्षार्थाने आलेलं. लक्षार्थामध्ये आलेले पद जे आहेत त्याने ऐक्य करायचं. वाच्यार्थामध्ये जे पद आलेली आहेत त्याने मात्र ऐक्य करायचं नाही. हे पक्क लक्षात आलं सगळ्यांच्या? ठीक आहे, चला. तत्वमसी महावाक्यातील तत्पद वाच्यार्थाने ईश्वराचे बोधक आणि लक्षार्थाने ब्रह्माचे बोधक आहे. तसे तोमपद हे वाच्यार्थाने जीवाचे व लक्षार्थाने कुटस्थाचे बोधक आहे. या दोन पदाच्या लक्षार्थामध्ये, या दोन पदाच्या तत्पदाच्या लक्षार्थामध्ये आणि तोमपदाच्या लक्षार्थामध्ये, या दोन पदाच्या लक्षार्थामध्ये असलेलं एकत्व कुटस्थाचं शुद्ध ब्रह्माशी ऐक्य होतं. कुटस्थ शुद्ध आहे, ब्रह्म शुद्ध आहे. तो सच्चिदानंद रूप, हा सच्चिदानंद रूप आहे. म्हणून दोघांचं काय आहे? अशी पदाने ऐक्य होतं. आणि वाच्यार्थामध्ये आलेलं ईश्वर तत्पदाचं आणि तोमपदाचा वाच्यार्थातला जीव यांचं मात्र ऐक्य होणं नाही. ऐक्य झालं अशी पदाने ऐक्य होतं. फक्त लक्षार्थामध्ये आलेली जी पदं आहेत, जी वाच्यार्थामध्ये आलेलं पद ब्रह्म आणि कुटस्थ साक्षी आत्मा कुटस्थ यांचं काय ऐक्य आलेलं आहे, त्याने ऐक्य होतं. म्हणून लक्षार्थामध्ये असलेलं एकत्व आशी पदाने सांगितलेलं आहे. आशी पदाचं तात्पर्य काय आहे बरं? योगेश महाराज सांगा, आशी पदाने काय सांगितलं? आशी पदाने काय सांगितलं? ते कामाच्या गडबडीत आहे, थांबा, त्याला जायचं, त्यांचं नाही नाव घेत. हा सांगा, गणेश महाराज सांगा. गणेश महाराज सांगा, आशी पदाने काय सांगितलेले? ऐकता ना सारे जण? आशी पदाने काय सांगितलेले? एकत्व सांगितलेलं. दोघांमधला अभेद सांगितलं. लक्षार्थामधला. आशी शब्दाचा अर्थ काय? आहेस. ते ब्रह्म मी आहे. आहेस, हा. तो शब्दाने काय घ्यायचं?
तो शब्दाने ब्रह्म. काय घ्यायचं? ब्रह्म. कोणतं पद घ्यायचं तो शब्दाने? तू शब्दाने कोणतं पद घ्यायचं? आणि अशी शब्द. शब्दाने काय विचार करायचा? पहा बरं. तो शब्दाने ते घ्यायचं. ते घ्यायचं. ते ब्रह्म तत्व अशी. नाही. हा, इथं इथं तत् शब्दाने काय घ्यायचं? तो घ्यायचा. तोम शब्दाने काय घ्यायचा? तू घ्यायचा. आणि अशी शब्दाने काय घ्यायचा? आहेस. तो तू आहेस. तो तू आहेस वाच्यार्थातला आहेस का लक्षार्थातला आहेस? बोला. लक्षात. लक्षार्थातला तो तू आहेस. तो हा विठ्ठल भरवा, तो हा माधव भरवा. ऐक नाही, हे कशामध्ये येतं? हे हे फक्त मंगलचरण आपण म्हणून जातो, पण याच्यामध्ये काय तत्वमासी हे महावाक्य त्याच्यामध्ये दडलेलं आहे. त्याचा काय करायचं आपल्याला? अशा प्रकारचा शोध घ्यायचा असतो. ठीक आहे ना? तर पहा आता लक्षार्थामध्ये असलेले एकत्व अशी पदाने सांगितलेलं आहे. तो एकत्व निश्चय समजण्याकरता तत् आणि तुम या दोन पदाच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. यथार्थ ज्ञान काय आहे? आतापर्यंत जे सांगून झालंय का नाही? वाच्यार्थ म्हणजे काय, लक्षार्थ म्हणजे काय, त्याची लक्षणं कशी करायची, ती लक्षणं पण कळायला पाहिजे आणि त्यांचं स्वरूप पण कळायला पाहिजे. जीवाचं स्वरूप काय आहे, ईश्वराचं स्वरूप काय आहे, कुटस्थ कसं सांगितलेलं आहे, ब्रह्म कसं सांगितलेलं आहे, ही सगळी गोष्ट, ह्या सगळे मुद्दे ना आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे. हे जर आपल्याला कळालंच नाही आणि म्हटलं करा त्यांचं ऐक्य, करा जीवाचं ईश्वराचे ऐक्य, होईल का? होणार नाही. बरं, त्या ईश्वराला शुद्ध ब्रह्माशी ऐक्य करायचं जर झालं तर तो करू पण शकतो. का बरं? त्याची उपाधी चांगली आहे. आणि ह्या जीवाला करता येईल का? या जीवाला करता येत नाही. कारण वास्तव पाहिलं तर जीवाला ज्ञान करून घ्यावं हे कोणाला कळतं? ईश्वराला कळतं. आणि तो ईश्वरच काय होतो? आपणची देव होय गुरु, म्हणजे तो मुक्तच आहे ना. तो मुक्त आहे म्हणून तो आपल्या सगळ्या जीवाला मुक्त करतो की नाही? त्याच्या वाचून मुक्त करता येईल का? बरं, उपासना करायची झाली तर कोणाची उपासना करायला पाहिजे? बरं, उपासना कोणाची करायला पाहिजे? शुद्ध ब्रह्माची उपासना करायची का ईश्वराची उपासना करायची? ईश्वराची. हा, ईश्वराची. ईश्वराचीच का उपासना करायची? ब्रह्माची उपासना का नाही करायची? आपण आहेस ना ब्रह्म. असं आहे, असं तसं नाही म्हणायचं. हे बघा, लक्षात घ्या. शुद्ध ब्रह्माची उपासना केली ते तुम्हाला काय देईल का? त्याच्याकडे द्यायसारखं नाहीच आहे काही. त्याच्याकडे काय तेव्हा? त्याच्याकडे काय द्यायलाच नाही. तसं याच्याकडे आहे का नाही? यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर हे कोणाकडे? ईश्वराकडे आहे. शुद्ध ब्रह्माकडे काय आहे का? शुद्ध ब्रह्म म्हणजे ठणठण पाल, त्याच्याकडे काहीच नाहीये. तो मुक्त आहे. त्याला त्या रज्जूला विचारा बरं, अहो काय सांगायचं रज्जू, अहो तुमच्या सर्प आम्हाला प्रतीला आला, किती भीती आहे का नाही? तो म्हणतो सर्प ते मला माहिती नाही. बरं जाऊ द्या, ते माहीत नाही, पण त्या सर्पाच्या वजनाने तुम्ही दबले नाही का? ते मला माहिती नाही. बरं जाऊ द्या, ते नाही माहिती, पण तुम्ही रज्जू आहे हे तर माहिती का नाही? ते नाही माहिती मला. म्हणजे तो शुद्ध सच्चिदानंद रूप आहे हे सुद्धा मला माहिती नाही. कारण हे माहिती होणं सुद्धा भ्रम आहे का नाही? हे सुद्धा भ्रमच आहे. म्हणून त्याला त्या ठिकाणी काही माहिती आहे का? मी शुद्ध सच्चिदानंद रूप आहे हे सुद्धा त्याला माहिती नाही. आणि तुम्ही त्याची उपासना करायला चालली, तुम्हाला काय मिळेल हातात? तुम्हाला काही मिळणार नाही हातात. आणि जर तुम्ही ईश्वराची उपासना केली तर काहीतरी मिळेल का नाही? करा मग विष्णूची उपासना, करा मग शंकराची, गणपतीची, देवी, कुबेर यांची उपासना केली तर काहीतरी मिळेल. पण याची उपासना केली तर काही मिळणार नाही. मग उपासना करायची झाली तर कोणाची करायची? ईश्वराची उपासना करायची. शुद्ध ब्रह्माची मात्र उपासना होत नाही. करणारे करू, पण शुद्ध ब्रह्माची उपासना होणं संभवत नाही, करू पण नाही. आणि करायची झाली तर ईश्वराची करा, कारण ईश्वराला सगळ्याच्या अंतःकरणातलं कळतं. या शुद्ध सच्चिदानंद स्वरूप असणारं परमात्मा याला काही घेणं देणं नाही. ह्यो मस्त राहू मस्ती में आग लगे बसती में, तिकडं आग लागली तरी याला काही घेणं देणं नसतं. पण उपासना करायची झाली तर ईश्वराची उपासना करायची. का उपासना करायची? तो सर्वज्ञ आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. म्हणून तो काय करतो? आपल्याला ह्या सगळ्या बंधनातून मुक्त करतो. कारण माया त्याच्या काय आहे? अधीन आहे. आपल्या माया अधीन आहे का?
आपण मायेच्या अधीन आहोत, म्हणजे आपण पराधीन आहोत. म्हणून अशा पद्धतीनं तो काय करतो, आपल्याला हा भावसागरातून पार करून नेतो. म्हणून ईश्वराची आपण उपासना करावी. ते मुद्दे आपल्याला पुढे येणार आहे. आता त्याला बराच काळ आहे, वर्ष जाईन जवळजवळ पाहता पाहता. म्हणून काय करायचे या ठिकाणी, तर तत् आणि तुम या दोन पदांच्या वाच्यार्थ व लक्षार्थाचे यथार्थ ज्ञान होणे आवश्यक आहे. असे ज्ञान झाल्यानंतर आचार्याद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्माऐक्य ज्ञान उत्पन्न होते. आता हे जर तुम्हाला तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ, तोमपदाचा वाच्यार्थ लक्षार्थ काय आहे कसा आहे हे जर यथार्थ ज्ञान झालं नाही आणि श्री गुरु आले आणि त्यांनी कानावचनाची भेटी आणि तुम्हाला ती वर्णन करून सांगितलं, हा काय मग ते तुकोबराय म्हणतात की हिंदऱ्याचे भरता कान हालवी मान भोकरुती. हा 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 हा. आणि काय कळलं तुला? काहीच कळलं नाही तुला, बरोबर की नाही? आणि हे कोणाला कळेल? ज्याला तत्पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ कळाला, तोम पदाचा वाच्यार्थ लक्षार्थ कळाला, त्यांची स्वरूप लक्षणं सारे कळाली आणि त्याला श्री गुरुने सांगितलं, त्याला कळेल का नाही? ज्यांनी पाठ व्यवस्थित ऐकला त्याला कळेल, आणि जो पाठ ऐकतच नाही व्यवस्थित तो तिथे डोकरी आणतो असा, त्याला कळेल का? हे त्याला कळणार नाही. मग हे कोणाला कळेल? जो लक्षपूर्वक लक्ष देऊन व्यवस्थित ऐकेल त्याला कळेल. आणि त्याला श्री गुरुनी सांगितलं, समजा काय आहे ते ब्रह्म तू आहेस. म्हणजे मग तो कशाने ऐके करेल? वाच्यार्थाने ऐके करेल का लक्षार्थाने ऐके करेल? लक्षार्थाने. लक्षार्थाने काय करेल? ऐके करेल. त्याला पदाचे अर्थ कळाले म्हणून तो ऐके करेल. त्याला पदाचे अर्थ जर कळाले नसेल तो ऐके करेल का? ऐके करणार नाही. म्हणून गुरुजीने त्याला वारंवार जरी सांगितलं, हजारो वेळा हा विषय जरी येत असेल तरी पण त्याला मात्र हे कळणार नाहीच. कारण तो म्हणतो हे आपल्यासाठी मुळात नाहीच, हे आपल्यासाठी मुळात नाहीच असा तो त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून आता काय लक्षात घ्यायचं की श्री गुरुनी उच्चारण केलेल्या महावाक्याच्या त्या श्रोत्याच्या कारणाशी संबंध होतात. ते ब्रह्म मी आहे, त्याला असं काय होतं, साक्षात्वाने अपरोक्षत्वाने मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे असं त्याला त्या ठिकाणी काय होतो, बोध होतो. कधी होतो? प्रथम श्रवणाबरोबर होतो. आता ते जाधव बाबा सांगायचे का, म्हणले 5 वर्ष विचारसागराचा पाठ चालला आणि 5 वर्ष विचारसागराचा पाठ चालल्याच्या नंतर एक साधक म्हणला की म्हणजे ते स्वामीजींचं वर्णन करून सांगतात. ते म्हणले, एक साधक म्हणला, तुम्ही एवढ्या दिवस आम्हाला हे सगळं सांगता पण कानावचनाची भेटी माऊली म्हणतात, तशा पद्धतीनं तुम्ही मला काय अजून कानाजवळ येऊन असं तुम्ही सांगितलं नाही, आहे का नाही? वरून पांघरून घालून मग कानात हळू सांगून मग ते ब्रह्म मी आहे असं तुम्ही मला अजून सांगितलं नाही. मग मला मोक्ष होईल कसा? असं आहे का नाही? म्हणजे अरे देवा, ते राहील बरं का सांगायचं. मग काय करावं लागेल? मग त्याला सुचिरभूत व्हावं लागेल, चांगली वस्त्र परिधान केली पाहिजे. मग मी तुला जवळ येऊन व्यवस्थित सांगेल. मग म्हणले, ये इंद्राणीच्या तीरावरती ये, स्नान वगैरे कर, मग तिथं बस, मग मी येतो, मग तुझ्या कानात तत्वमासी हे महावाक्य सांगतो, आहे का नाही? मग तुला काय होईल? बोध होईल. ते ब्रह्म मी आहे असं तुला काय होईल? बोध होईल, आहे का नाही? मग तू मुक्त होशील. तोवर मुक्त होणार नाही का? रोज पाठामध्ये सांगितलं तरी मुक्त होणार नाही. असं कानात जाऊन सांगावं लागतं का? नाही ना, मला सांगायचं. सांगितलं त्याला. सांगितल्याच्या नंतर सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, म्हणले यांना 4:45 मोक्ष झाला म्हणे. आता याला 5 वर्ष पाठ सांगत होता, तोवर नाही मोक्ष झाला, तोवर त्याचा अर्थ नाही कळाला, आता अर्थ कळाला. हे वेगळं सांगायची काय गरज आहे का? असं का रोज उठलं का ते फक्त काय केलं पाहिजे, आपल्या मनावर ओढून घेतलं की आपल्याला कळतं का ते ब्रह्म मी आहे. कारण हे कोणासाठी चाललेलं आहे? जे पाठ ऐकतं त्याच्यासाठी चाललेलं आहे. ज्याला ऐकायचं नाही त्याच्यासाठी हे चाललेलं आहे का? त्याच्यासाठी मात्र हे चाललेलं नाही. म्हणून लक्षात काय घ्यायचं की असे ज्ञान झाल्याच्या नंतर आचार्याद्वारे, आचार्य सांगत असताना कोणते आचार्य सांगितले? श्रोत्रिय असले पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि दयाळू म्हणजे कृपाळू स्वभावाचे असले पाहिजे. त्यांचं लक्षण आपण 3ऱ्या तरंगात पाहणार आहे. अशा आचार्याद्वारा तत्वमसी महावाक्याच्या प्रथम श्रवणाबरोबर जीव ब्रह्मात्मैकी ज्ञान उत्पन्न होतं. जीव हा ब्रह्मरूप आहे, त्या दोघांचं ऐक्य आहे. अशा प्रकारचं प्रत्यक्षत्वाने अपरोक्षत्वाने त्याला काय होत असतं? ज्ञान होत असतं. जर श्री गुरुने उच्चारण केलेल्या महावाक्याच्या श्रोत्याच्या करणाशी संबंध झाला नाही तर त्याला अपरोक्ष ज्ञान होईल का? त्याला अपरोक्ष ज्ञान होणार नाही. म्हणून हे श्रवण करत असताना कोणाच्या द्वारे श्रवण केलं पाहिजे?
तर स्तोत्रीय, ब्रह्मनिष्ठ आणि दयाळू अशा श्रीगुरूंच्या माध्यमातून हे वाक्य श्रवण करावं. त्याला काय होतं, जीव ब्रह्माचं अपरोक्षत्वाने ज्ञान होतं. म्हणून तत्व पदार्थ शोधनच शब्द या ठिकाणी आलेला आहे. तत्व पदार्थ शोधनच जीव ब्रह्म ऐक्याला अत्यंत अंतरंग साधन आहे. मग तुम्ही तर श्रवण सांगत असताना, मनन सांगत असताना, निधिध्यासन सांगत असताना किती बारकाईने मुद्दे सांगितले, मग हे का सांगितलं तुम्ही? याचं काय कारण आहे? याचं कारण आता तुम्हाला पुढं सांगतो म्हणे. काय आहे? की श्रवण, मनन, निधिध्यासन ही तिन्ही नाहीत, ही 3 साधनं मात्र नाहीत. का नाही बरं त्याच्यामध्ये? त्याचं कारण आहे, श्रवणामध्ये तुम्हाला काय नुसतं ऐकायचं आहे बरं का, आणि ते काय वेदांत वाक्याचा तात्पर्य निश्चय करायचा आहे. खरं तर श्रवणामध्ये पण होऊ शकतं, बरोबर की नाही, पण सगळ्याला श्रवणामध्ये होत नाही. मग त्याचं मनन करावं लागतं, मग त्याची वरची पायरी घ्यायची, त्याच्यानंतर निधिध्यासन करायचं, त्याच्या वरची पायरी, आणि अशा पद्धतीनं तो स्थिर झाला की मग श्रीगुरूने काय करायचं, त्याच्या कानामध्ये सांगायचं. कानामध्ये म्हणजे कानाच्या फार जवळ जाऊन नाही सांगायचं. असं पण ऐकायला येतं आहे का नाही? माईकवरती किती सगळ्या लोकांना ऐकायला येतं. ते अधिकारी नसतात, त्याला नाही कळत. ते जे अधिकारी आहे ते म्हणतात, हा ते ब्रह्म मी आहे, मला कळालंय, म्हणजे माझा भ्रमच गेलेला आहे, मी जीव मुळात नाहीच आहे का नाही, असं त्याला त्या ठिकाणी सहज बोध होतो. ज्याला होत नाही तो भाग वेगळा आहे. बरं, मग श्रवण, मनन, निधिध्यासन यांचं काय तात्पर्य येतं म्हणले? हे याच्यामध्ये काहीच नाही. श्रवणामध्ये काय, निधिध्यासनामध्ये काय, आणि तत्व आपलं मननामध्ये काय? मननामध्ये काहीच नाही. पण तत्व पदार्थामध्ये शोधन आहे का नाही? ते ब्रह्म मी आहे, आणि इथं ऐक्य आहे का नाही? मग कोणतं अंतरंग साधन झालं? तत्व पदार्थ शोधन हेच अंतरंग साधन झालेलं आहे, आणि श्रवण, मनन, निधिध्यासन मात्र अंतरंग साधन झालेलं नाही. मग याचा त्याग करायचा का? याचा त्याग नाही करायचा. याचा त्याग कधी करायचा? जोपर्यंत आपलं कार्य पूर्णत्वाला जात नाही तोपर्यंत याचा त्याग करायचा नाही. कोणतं कार्य पूर्णत्वाला जात नाही? मी सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे, हे कार्य पूर्णत्वाला जात नाही. जोपर्यंत मी भ्रमरहित होत नाही, माझ्या ठिकाणी मला मोक्ष सुद्धा प्राप्त करायचा आहे, पण काय भ्रमच आहे. हा जोर भ्रम आपला जात नाही तोपर्यंत श्रवण, मनन, निधिध्यासन याला टाकता येईल का? याला टाकता येणार नाही. मग याचा उपयोग काय? तर याचा उपयोग म्हणजे विचाररूप संबंध, आपले संबंधरूप विचार. म्हणजे पहिलं दोन श्रवण सांगितले का नाही, एक संबंधरूप श्रवण आणि एक विचाररूप श्रवण. आता संबंधरूप श्रवण म्हणजे काय? श्रीगुरूने उच्चारण केलेल्या महावाक्याचा आपल्या कर्णाशी संबंध, हा संबंधरूप श्रवण झालं. आणि विचाररूप श्रवण म्हणजे काय? ते ज्ञान झाल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला काय होतं, परत असंभावना, विपरीत भावना, असंभावनामध्ये प्रमाणासंभावना, प्रमेय असंभावना आणि विपरीत भावना, अशा त्या ठिकाणी काय संशय विपर्य येतात की नाही. मग त्या संशय विपर्याच्या निवृत्ती करता परत आपल्याला काय करावं लागेल? श्रवण करावं लागेल. श्रवण कशासाठी? जे इथं दिलं की नाही, प्रमाण असंभावना, वेदवाक्य काय ते प्रमाण आहे, त्याच्यामध्ये आपल्याला संशय येतो का नाही, मग ते कशाने घालवायचं? आपण वेदांत वाक्याचा तात्पर्य काय, उपक्रम, उपासाहार आदी पाहून त्याचा निश्चय करायचा. ही कर्म उपासनापर आहे का जीव ब्रह्म ऐक्यपर आहे, या वाक्यांचा विचार करायचा. म्हणजे ते असंभावनेमध्ये जे प्रमाण असंभावना त्याची निवृत्ती होते. काही ठिकाणी प्रमेय असंभावना आहे, मग प्रमेय असंभावनेच्या निवृत्ती करता काय करायचं? साधक बाधक युक्तीचा विचार करायचा. आणि ते ब्रह्म मी कसं काय, असं वारंवार होते का नाही, ही विपरीत भावना येते का नाही, त्याच्यासाठी काय करायचं? सारखं निधिध्यासन करायचं. मग याने काय होईल? तुमच्या ठिकाणी असणारा संशय विपर्य आहे का नाही, त्याची निवृत्ती होईल. कशाने होईल? तत्व पदार्थ शोधन याने काय होईल? संशय विपर्याची निवृत्ती होईल. का श्रवण, मनन, निधिध्यासनाने होईल? श्रवण, मनन, निधिध्यासन. हा, श्रवण, मनन, निधिध्यासनाने संशय विपर्याची निवृत्ती होईल. मग ह्या श्रवण, मनन, निधिध्यासनाचं तात्पर्य कशात आहे? आता ज्ञान करण्यात तर नाहीच आहे, पण ह्याचं तात्पर्य कुठे? संशय विपर्य, विपरीत भावना, असंभावना, असंभावना, प्रमाणासंभावना, प्रमेयगत असंभावना आणि प्रमाणगत असंभावना याच्या निवृत्तीमध्ये आहेत. निधिध्यासनाचं तात्पर्य कुठे आहे? विपरीत भावनेच्या निवृत्ती करता आहे. ज्ञान करून देण्याच्या याच्यातमध्ये आहे का? नाहीच आहे. मग ज्ञान करून देणारं कोणतं अंतरंग साधन झालं? तत्व पदार्थ शोधन हे ज्ञानाचं अंतरंग साधन झालं. श्रवण, मनन, निधिध्यासन हे मात्र ज्ञानाचं अंतरंग साधन नाही. मग याचं तात्पर्य कुठं? याचं तात्पर्य फक्त संशय विपर्य निवृत्ती करताच आहे, इतर मात्र कशा करता नाहीये.
म्हणून खाली वाचतो. म्हणून तत्व पदार्थ शोधनच जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञानाला अत्यंत अंतरंग साधन आहे. श्रवण, मनन, निधिध्यासन हे तिन्ही नाही. या तिन्हींचा उपयोग कुठं? महावाक्य श्रवणानंतर, म्हणजे श्रीगुरूंनी उच्चारण केलेलं महावाक्य आणि ते कानाने ऐकलं. ते ऐकल्याच्या नंतर जे जीव ब्रह्मात्मैक्य ज्ञान उत्पन्न होतं ते ब्रह्म मी आहे असं त्याला ज्ञान उत्पन्न होतं. त्याविषयी उत्पन्न होणारे ते ब्रह्म मी कसं काय असं त्याला संशय उत्पन्न होतो. त्या उत्पन्न होणारे जे आहे ना ते संशय विपर्य त्याच्या नाशाकरता आहे. म्हणून याचा साक्षात ज्ञानाशी संबंध नाही किंवा हे ज्ञानाचं अंतरंग साधन नसून हे फक्त संशय विपर्याच्या निवृत्तीकरता सांगितलेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमा